घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांना परिचित आपले लाडके हिकमतदादा उडान यांच्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष रामेश्वरजी भादरगे, मंचावर उपस्थित रवींद्र तौर, रामेश्वर गाडेकर, जयमंगल जाधव, अंकुशराव बोबडे, शिवाजीराव बोबडे, डॉक्टर कडूकर, शिवतारे अण्णा, उद्धव मारकर, चंद्रकांत कारके, सर्जीराव जाधव, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. मी सर्वांचं नाव नाही घेऊ शकले तर याचा राग हिकमत दादावर काढू नका, ज्याने लिहिले त्याच्यावर काढा. खरं ते मला 10 वर्ष झाले बोलवत आहेत, त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणात, बरोबर. आज योग आला. 10 वर्ष झाले आमची सभा, माझ्या एवढ्या सभा झाल्या, आज 38-39 सभा झाल्या माझ्या राज्यामध्ये. दरवेळी सभा लावतात भाजपच्या वॉर मधून. आता महायुतीचे पण काही राष्ट्रवादीच्या सभा दिल्या, काही शिवसेनेच्या सभा दिल्या. योग आज आला आणि आज योग आलाय तर हा योग उडान भरण्यासाठी पेट्रोल म्हणून कामाला यावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते. खरं तर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे आणि या सरकारने जे काम केलंय त्या कामाची पावती आपल्याला लोकसभेला मोदीजींना भरभरून खासदार देऊन देता आलेला आहे. खूप फेक नरेटिव्ह झाले, संविधान बदलतील, अमुक करतील, तमुक करतील, हे सगळे नरेटिव्ह पूर्णपणे आता लोकांच्या डोळ्यासमोर आलेले आहेत. आणि हे सगळ्या पद्धतीचा प्रचार आपण मोदीजींना जास्त खासदार देऊ शकलो नाही हे लोकांच्या मनामध्ये थोडंसं वाईट वाटतंय. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर महाराष्ट्राच्या विकासाला उडान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतोय गेले अनेक वर्ष, मी अनेक वर्ष काम करते, आता मलाही 22-23 वर्ष झाले राजकारणात काम करून. 2014च्या आधी जेव्हा मी दौरे करायचे, इतके रस्ते चांगले होते की मला मणक्याचाच आजार झाला. इतके चांगले, नॅशनल हायवेचा पत्ता नाही, ग्राम सडक योजनेचा पत्ता नाही, त्याच्या गावागावातल्या रस्त्यांचा पत्ता नाही. आणि आता परवा माझं विमान हेलिकॉप्टर उडूच शकलं नाही. मी नाशिकच्या सभेत होते, नाशिकवरनं मी गाडीने आले परळीपर्यंत, पावटातलं पाणी देखील हल्लं नाही, असे रस्ते झाले. मग विकास आमच्या डोळ्याने दिसतोय, हा सूर्य आणि जयद्रथ असा डोळ्यासमोर विकास दिसतोय, तर मग हे विकास करणाऱ्याच्या पाठीमागं आपल्या सगळ्यांना बळ उभं करायचं आहे. माझी सभा होऊ शकली नाही म्हणून घनसावंगीला आपल्याला आमदार महायुतीचं झालं नाही. माझी सभा म्हणजे मी खूप महान आहे असं माझं म्हणणं नाही, पण कसं असतं, सगळ्यांमध्ये एक महिला आहे. एवढ्या राजकारणात आज राजकारणामध्ये काम करतायत, राज्यामध्ये एवढे नेते, एक महिला काम करते. आणि कुठल्याही ठिकाणी महिला गेली की शुभ शकून आहे. एक बहीण आली आहे तुमच्यासाठी. सगळे नवीन पायंडे पाडण्यासाठी, नवीन विचारांचं बीजारोपण या घनसावंगीत करण्यासाठी मी इथे आलेले आहे. महायुतीचं सरकार आल्यावर एक आमदार आमच्यासाठी महत्वाचा आहे. एक आमदार महायुतीच्या मुख्यमंत्र्यासाठी हात वर करण्यासाठी निवडून देण्याची आपल्याला गरज आहे. मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी इथे आलेले आहेत आणि त्यांची दिवाळी फार गोड झाली का नाही? भाऊबीज मिळाली का? किती मिळाली? हे बघा, हे म्हणू दे ना त्यांना, पण ते बिचारे म्हणाले तर त्यांच्या बायकोच्या अकाउंट मध्ये पैसे आले, त्यांचं लक्ष आहे बरोबर.
अरे तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आले, मी बायांना विचारले, माणसंच जास्त सांगते 7.5. तुमचा डोळा काय रे आमच्या अकाउंटवर? जॉईंट अकाउंट? अरे बाबा बाबा, घेऊ देऊ नका पैसे. जॉईंट अकाउंट चालणार नाही, एकाच अकाउंट पाहिजे, आणि ते म्हणजे हिकमत उडाल्यांचं अकाउंट. राजकारणामध्ये तुम्ही चांगले तर वर्षानुवर्ष लोक तुमच्या मागे उभे राहतात. असं राजकारण बघून आम्ही राजकारणात आलो. मुंडे साहेबांकडे कधी सत्ता होती? 4.5 वर्ष फक्त सत्ता होती. पण तरीही मुंडे साहेब आज हयात नाहीत, तरीही प्रत्येक बॅनरवर मुंडे साहेबांचा फोटो आहे. ते त्यांनी नाव सर्व वंचितांची, गरिबांची, सर्व लोकांची एक मोळी बांधून भारतीय जनता पार्टी पक्ष वाडी वस्त्यांवर, छोट्या छोट्या गावांमध्ये नेऊन कष्ट करून इथपर्यंत मुंडे साहेब आले. आणि आज मी राजकारण करत असताना चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहण्याची काळाची गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करतायत की नाही? चांगलं काम करतायत की नाही? लाडकी बहीण आहे की नाही? तुम्ही सांगा भावाला, तू माझा लाड करत नसलास तरी मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. आवाज चढवायचा नाही. आणि तुम्ही म्हणताल की ताई तुम्ही बहिणीवरच बोलायलात, महिलांवरच बोलायलात, आमचं काय? तुमचं पण आता कृषी पंपाचं वीज बिल किती झालंय? गावामधलं कुठलं प्रार्थनालय असो, प्रत्येक ठिकाणी विकास करण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारने केलं. मी ग्रामीण विकास मंत्री होते. मला आठवतंय या मतदारसंघात मी तेव्हा भरपूर निधी दिलाय. तुम्हाला माहित असेल हिकमतजींना 25-15 ग्रामीण सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना भरभरून विकास केला. कारण माझ्या मराठवाड्यातला हा तालुका मागासलेला राहू नये यासाठी विकास केला. भेदभाव केला नाही. आमच्या पक्षाचा आमदार आहे का बघितलं नाही, आमच्या पक्षाचा खासदार आहे का बघितलं नाही. मी एवढंच बघितलं की ग्रामीण भागाच्या सामान्य जनतेचे दिवस चांगले आले पाहिजे. आणि तोच विकास आपल्याला आता मोठ्या गुणाकारामध्ये आपल्याला पाहिजे. मुंडे साहेब म्हणायचे बेरजेचं राजकारण करायचं, मी म्हणते गुणाकाराचं करा. फास्ट झालंय आता समय, खूप काळ फास्ट चाललाय. आता मोठं गुणाकाराचं राजकारण करा. मोठ्या संख्येने हिकमत उडालांना भरभरून आशीर्वाद द्या. 10 वर्ष सभेला मी येऊ शकले नाही, ती सगळी कसर भरून काढा असं आव्हान मी बघायला सांगायला तुम्हाला. गरीबाचं, महिलांचं, शेतकऱ्यांचं जीणं चांगलं करावं असं का वाटलं असेल प्रधानमंत्र्यांना सांगा? का वाटलं? कारण ते काही सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाही ना. त्यांच्या घरामध्ये कोणी राजकारणात सरपंच देखील झालं नाही, ग्रामपंचायत सदस्य देखील झालं नाही. त्यांच्या घरामध्ये त्यांची आई चुली समोर दुराड्यावर बसून स्वयंपाक करायची, म्हणूनच तुम्हाला उज्ज्वला गॅस मिळाली, 3 सिलेंडर मोफत मिळाले. त्यांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहाची टपरी चालवत होते. त्यांना मदत करताना चहा विकून स्वतःचा उदरनिर्वाह केला. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पडलेले स्वप्न पूर्ण करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं. आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत राज्याचे. एक सामान्य घरी जन्मलेला, कष्टाने उभा राहिलेला माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला. हे पण एक स्वप्नच आहे ना गरीबाला पडले, हे पण पूर्ण झालेलंच आहे ना. मग आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुमचा विकास करण्यासाठी, तुमच्या विकासाला गती देण्यासाठी फक्त आणि फक्त विकासाचंच राजकारण जन्मलं पाहिजे आणि विकासाचंच राजकारण पोचलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमची लेख तुम्हाला हात जोडून विनंती करायला की आपण जेही बीज बोलतो, जेही आपण पेरणी करतो तेच उगवतो. आपण विकास पेरला तर विकासच उगवेल.
आपण प्रेम पेरला तर प्रेम उगवेल, आपण एकात्मता पेरली तर एकात्मता उगवेल, आपण एकजुटीने राहिलो तर एकजुटीने आपण राहू. एकजुटीचा महावृक्ष इथं ते आहे. या मराठवाडीच्या पावनभूमीत, या संतांच्या पावनभूमीमध्ये विकासाचा वटवृक्ष मोठा करण्यासाठी, काम करण्यासाठी, त्या तत्वाने काम करण्यासाठी मी राजकारणात आहे. माझा लोकसभेला पराभव झाला तरी दुसऱ्या क्षणाला मी कामाला लागले. माझ्या हृदयाचा पराभव झाला नाही. हृदयातून मी कधीही हार मानले नाही. लोकांनी जीव दिला स्वतःचा. त्यांच्या प्रत्येक घामाच्या परिश्रमाच्या थेंबाला तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा महायुतीचा एक एक आमदार निवडून जाईल. आणि इकडे बसलेत आमचे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत, दिल्लीचे प्रभारी येऊन बघायले, प्रत्येक आलेत का, प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घ्यायला, कोण आलं सभेला, काय झालं, कुठे, सगळं रिपोर्टिंग चाललं. त्यामुळे एक आपल्याला इतिहास घडवायचा. त्या घनसावळीमध्ये तुम्हाला हिकमत उडानांच्या पाठीशी पूर्णपणे मजबूतीने उभं राहायचं आहे. त्या सगळ्या विचारांचा आपल्याला पराभव करायचा आहे जो आपल्या मराठवाड्याच्या पावनभूमीला विकासाकडे नेण्यापासून रोखत आहे. आपल्याला विकासाचं बीज इथे रोवायचं आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही या प्रयोगाला यशस्वी करा. तुम्ही या प्रयोगाला आशीर्वाद द्या. नुसती सभा ऐकायला येऊ नका, तसं तुम्ही करतच नाहीत. म्हणूनच मी राज्यभर सभा घ्यायली. सभेला तुम्ही आलात तर मला हे तर माहिती आहे विजय भाग्यात असतो, पण सभेला तुम्ही आलात तर ही मतं तुमच्यासाठी आशीर्वाद म्हणून तुमच्या पाठीमागे उभे राहतील हे आश्वासन मी म्हणण्यासाठी हे विजय झाले पाहिजे. महायुती पुढे जाण्यासाठी ते विजय झाले पाहिजे. महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी हिकमत उडान विजय झाले पाहिजे. 10 वर्षाची कसर भरून काढण्यासाठी हिकमत उडान विजय झाले पाहिजे. त्यामुळे तुम्ही सर्व एक वज्रमूठ तयार करा आणि त्यांच्या पाठीशी आपले आशीर्वाद उभे करा असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करते. आचारसंहितेचा वेळ संपत आलेला आहे म्हणून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर या ठिकाणी जमा झालेले माझे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी, मागच्या 10 वर्षापासून आपण सर्वजण पंकजाताईची या ठिकाणी वाट पाहत होतो. परंतु तो योग आज आलेला आहे. आज प्रचाराची सांगता होत आहे आणि प्रचाराच्या शेवटच्या सभेसाठी ताई आल्या याचा मनस्वी आनंद तुम्हा आम्हाला सर्वांना आहे. आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. माझ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की आता इथून पुढचे 2 दिवस तुम्ही महायुतीच्या स्टार प्रचारक म्हणून आमचं काम करावं. महायुतीच्या सरकारनं लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी अशी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. लाडक्या बहिणीचे दर महिन्याला 1500 रुपये सरळ आमच्या बहिणींच्या खात्यावर जमा होतात. जर महायुतीचं सरकार आलं तर ह्या 1500 रुपयाचे 2100 रुपये होणार आहेत. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही तुमच्या नवऱ्याला, भावाला, वडिलाला, मुलांना सगळ्यांना समजून सांगा
की आता जास्त शहाणपणा करू नका, आमचं ऐका. आतापर्यंत आम्ही तुमचं ऐकलं, आता धनुष्यबाणाला चुपचाप मतदान करा असा प्रचार तुम्ही करा. की तुमचं विजन काय आहे. वेळोवेळी आपण आपल्या विजनबद्दल बोललेलो आहोत, त्यामुळं फार जास्त मी आज त्याबद्दल काही बोलणार नाही. तुम्हाला मी मागेही सांगितलं की आपला मतदारसंघ हा 3 भागामध्ये विभागलेला आहे. जिल्हा परिषदच्या 8 सर्कल हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. अंबड तालुक्यातील धाकलगाव सर्कल हे वेगळं आहे आणि जालना तालुक्यातली 42 गावं आणि जालना मतदारसंघामधून घनसावंगी मतदारसंघामध्ये आलेले 3 जिल्हा परिषदचे सर्कल असे हे 3 भाग आहेत आणि या तिन्ही भागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. गोदावरीच्या काठावर सगळ्यात मोठा प्रश्न ऊसाचा आहे आणि रस्त्याचा आहे. ऊसाबद्दल आपण ऊसाची भीती लोकांच्या मनामधून घालवण्यासाठी मागच्या 10 वर्षापासून आपण प्रयत्न करत आहोत आणि ही भीती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो. रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आपल्या गोदावरी नदीच्या काठावर आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला ही सर्व रस्त्यांचं जाळं आपल्याला या मतदारसंघामध्ये उभं करावं लागणार आहे. धाकलगावमध्ये गलाटी धरणाचा एक प्रश्न आहे. हा प्रश्न पण पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या मार्गी लावावा लागणार आहे. आणि जालना तालुक्याची 42 गावं आणि जिल्हा परिषदेचे 3 सर्कल याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न सिंचन आणि पिण्याचं पाणी हा आहे. यासाठी गोदावरी नदीवर जसे आपण बंधारे बांधले त्याच पद्धतीचे बंधारे आपल्याला दुधना नदीवर बांधावे लागणार आहेत आणि ते पुढच्या 5 वर्षामध्ये आपण करणार. आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत परंतु त्या आज मी प्रचाराच्या वेळेला वारंवार तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जास्त बोलायची आज परवानगी नाही आहे कारण 5 वाजता प्रचार संपतो आणि ताईचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. मागच्या वेळेला आपण नारळ फोडलो नाही म्हणून गोळी कानावरून गेली. यावेळेला आपण नारळ फोडलो त्याच्यामुळे गोळी डायरेक्ट डोक्यात घुसणार आहे. आता पलटी बसणार आहे. सगळ्या लोकांनी ठरवलं आहे की आता पलटी बसणार आहे. पुन्हा काय एक मिनिट एकादशीला चिकन तंदुरी आणि चतुर्थीला मटन करी. बोला रामकृष्ण हरी. जास्त काही बोलत नाही. शेवटी जाताना एकच सांगतो, मुख्यमंत्र्याच्या सभेमध्ये आपण शेवटी सांगितलं होतं, जख्मी हुआ तो क्या हुआ, टाइगर जिंदा है. आणि तुम्हाला एकच काम करायचंय. 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराला तुम्हाला विजयी करायचा आहे. एवढीच मी विनंती करतो आणि पंकजाताईंना विनंती करतो की त्यांनी सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन करावं.